लोक जागर इंडिया। यही आने वाला कल है, यही मेरे देश का कल है। एक नया इतिहास लिखेंगे। भारतीय जनता पक्ष आणि संघ यांच्यातील तणाव वाढतो आहे आणि त्याचा परिणाम पक्षावरही दिसून येतो आहे। पक्षाच्या अंतर्गत मोठा गोंधळ सुरू आहे। देशातील अनेक राज्यांमध्ये पक्षाच्या अंतर्गत फूट पडल्याच्या बातम्या देखील समोर येताना दिसतात आहे। आता काही ठिकाणी पक्ष अनेक गटांमध्ये विभागला गेला। काही ठिकाणी आमदारांनीच आपल्या सरकार विरुद्ध बंड पुकारले, तर काही ठिकाणी मंत्र्यांनीच आपल्या सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले दिसतात। काही राज्यात मुख्यमंत्र्यांनी संघटनात्मक निवडणुकीवर आडकाठी निर्माण केली आहे, तर काही ठिकाणी संघाने उच्च कमांडच्या नावाला हिरवा कंदील दाखवलेला नाही। संघाने सुचवलेली नावे भाजपच्या हायकमांडला मान्य नाही, त्यामुळे अनेक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षही निश्चित करता आलेला नाही। केंद्र आणि राज्यांमध्ये सत्तेवर राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपची मुळे आता कमकुवत होत आहेत। दक्षिणपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत जवळपास प्रत्येक राज्यात भाजपमध्ये गोंधळ माजलेला आहे। याचं मुख्य कारण शोधण्याचा प्रयत्न या रिपोर्टमध्ये केला जाईल। नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकजागर इंडियाच्या या YouTube मंचावर। मी संयुक्ता देशमुख, थेट दिल्लीवरून। भाजप आणि संघ यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय। संघ हायकमांडच्या मनमानीवर नाराज आहे। संघाला वाटते की भाजपावर त्याचा पूर्ण ताबा असावा, तर भाजपचे हायकमांड त्यावर नियंत्रण ठेवू इच्छित आहे। याच संघर्षामुळे अद्याप भाजप अध्यक्षाची निवडणूक होऊ शकलेली नाही। महिने उलटून गेले तरीही निवडणुकीचा निर्णय होत नाहीये आणि यामागील एकमेव कारण म्हणजे संघ आणि भाजप हायकमांडची पसंती जुळत नाहीये। आता संघाने भाजपच्या विरोधात मोठा डाव आखला आहे। संघ भाजपची मुळे कमजोर करण्याचा प्रयत्नात आहे असे दावे केले जात आहेत। हे समजून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमधील भाजपच्या अंतर्गत सुरू असलेल्या गोंधळावर एक नजर टाकावी लागेल। भाजपचे कार्यकर्तेच नव्हे तर मंत्री आणि आमदारही आपल्या पक्षाच्या निर्णयाविरोधात उघडपणे बोलू लागले आहेत। सार्वजनिक मंचावरून आणि विधानसभा सत्रांमध्ये देखील त्यांनी आपल्या पक्षाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। याचा परिणाम असा झाला की भाजप अध्यक्षाची निवडणूक लांबणीवर पडली। भाजपच्या संविधानानुसार अध्यक्षपदासाठी निवडणूक तेव्हाच होऊ शकते जेव्हा देशातील निम्म्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संघटनात्मक निवडणूक पूर्ण होते। भाजपला ही प्रक्रिया 18 राज्यांमध्ये पूर्ण करायची होती, पण अद्याप 13 राज्यांमध्येच निवडणूक झाली आहे। पक्षाच्या एका वरिष्ठ सूत्राने असे सांगितले की उर्वरित 6 राज्यांमध्ये निवडणूक लवकरच पूर्ण केली जाईल, पण त्याची शक्यता कमी वाटते आहे। राजकीय जाणकारांचे असे म्हणणे आहे की संघाला ही प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी असे वाटत नाही। संघाची इच्छा आहे की आधी प्रदेशाध्यक्ष त्यांच्या मर्जीनुसार निवडले जावेत आणि त्यानंतर भाजप अध्यक्षाची निवडणूक घेतली जावी। आता त्यामुळे भाजपच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात संघर्ष वाढलेला आहे। सुरुवात आपण उत्तर प्रदेशापासून करूया। लोणीचे आमदार नंदकिशोर गुर्जर आपल्या सरकार विरोधात नाराज आहे। त्यांनी कलश यात्रेला परवानगी न दिल्याबद्दल सरकारवर टीका केली। त्यांचा आरोप असा आहे की त्यांच्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि त्यांच्या कपड्यांचीही हालत वाईट केली। मध्य प्रदेशातील अशीच एक स्थिती आहे। ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी राज्यातील औद्योगिक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले। ग्वालियरमध्ये उद्योग नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। तसेच उज्जैनचे आमदार चिंतामणी मालवीय यांनी सिंहस्थ महोत्सवासाठी होणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहणावर सवाल उपस्थित केला। त्यांच्या विधानामुळे भाजपने त्यांना नोटीस पाठवली आहे। आता राजस्थानमध्ये ही परिस्थिती वेगळी नाही। भजनलाल सरकारच्या कोचिंग रेग्युलेशन बिलला भाजपच्या आमदारांनीच विरोध केला। आमदार कालीचरण सराफ यांनी या विधेयकावर प्रवर समितीकडे पाठवण्याची मागणी केली आहे। तेलंगणातील गोशामहलचे आमदार टी राजा सिंह यांनी आपल्या पक्षातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले। त्यांना
पीडी ऍक्ट अंतर्गत तुरुंगात टाकण्यात आले होते आणि त्यात भाजपच्या काही नेत्यांची भूमिका असल्याचे आरोप त्यांनी केलेले आहेत. दक्षिण भारतात भाजपला विस्तार करायचा आहे, पण कर्नाटकमध्ये पक्षाच्या अंतर्गत गटबाजी तीव्र झाली आहे. माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव BL संतोष यांच्यात संघर्ष सुरू आहे. सध्या अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, सिक्कीम, नागालँड, राजस्थान, आसाम, चंदीगड, गोवा, जम्मू काश्मीर, लडाख, मेघालय आणि लक्षद्वीप येथे भाजपच्या संघटनात्मक भाजपमध्ये बदल झाला आहे. पण पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये अजूनही पुढील अध्यक्षाबाबत एकमत झालेले नाही. सरकारच्या धोरणावर विरोधी पक्ष नेहमीच टीका करत असतो, पण सरकारच्या अंतर्गत असंतोष असेल तर ते पक्षासाठी मोठे संकट ठरते. आता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या मोठ्या राज्यांमध्येही प्रदेशाध्यक्षांची निवडणूक कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. संघ आता या संधीचा फायदा घेत भाजपावर पुन्हा आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आधी प्रदेशाध्यक्ष त्याच्या पसंतीने नेमून नंतर भाजप अध्यक्षावरही नियंत्रण मिळवण्याच्या राजनीतीत तो आहे. त्यामुळे संघ भाजपच्या सत्तेवर असलेल्या या प्रभावाला आव्हान देण्याच्या तयारीत दिसतो आहे. भाजपच्या अंतर्गत सुरू असलेल्या या संघर्षाचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरते. सध्या पक्षाच्या अंतर्गत वाढलेली नाराजी, नेतृत्वावरील तणाव आणि संघाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे भाजपासाठी आव्हान निर्माण झाले आहे. परंतु संघ आणि भाजप हायकमांड मधील हा संघर्ष किती तीव्र होतो आणि याचा पक्षाच्या भविष्यावर काय परिणाम होतो हे येत्या काळात स्पष्ट होईल. सध्या भाजपच्या अंतर्गत संघर्षाच्या परिणामाचा संपूर्ण देशावर परिणाम दिसून येत आहे. आता संघ या रणनीतीत कितपत यशस्वी ठरेल हे पाहणे महत्त्वाचे ठरते. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधातही पक्षात एक मोठा गट निर्माण होत असल्याच्या चर्चा आहेत. यामुळे पुढील काही महिने भाजपासाठी निर्णायक ठरू शकतात. हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. पाहत रहा लोकजागर इंडिया. लोकजागर इंडियाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. मी संयुक्ता देशमुख, थेट दिल्लीवरून. एक नया इतिहास लिखेंगे.